पुढची बातमी बघूयात। कबुतरांना जर खायला द्याल, दाणे टाकाल तर तुरुंगात जाल असा निर्णय खरं तर मुंबई हायकोर्टाने दिला होता आणि त्यानंतर दादर मधला जो कबूतरखाना आहे त्याच्यावरती ताडपत्री सुद्धा टाकली गेली होती। जे कोणी आता इथे कबुतरांना खायला देत आहेत त्यांच्यावरती 500 रुपयांचा दंड आकारला जातोय, गुन्हा सुद्धा दाखल केला जातोय। तर त्याच वेळेला दुसरीकडे जैन समुदाय कबूतरखाना हटवण्यासाठी तीव्र असा विरोध करतोय। याशिवाय मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा ही कारवाई थांबवावी यासाठी प्रशासनाला पत्र सुद्धा लिहिलंय। तर आता कबूतरखान्याच्या याच मुद्द्यावरून आता वेगवेगळे राजकारण रंगताना बघायला मिळतंय। या संदर्भात संदीप देशपांडे आणि मंगलप्रभात लोढा यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। निसर्गाला निसर्गासारखाच जगू द्या। जेव्हा न्यायालयाने आदेश दिलेला आहे तेव्हा कायद्याचं आपण पालन केलं पाहिजे। न्यायालयाने काहीतरी समजूनच आदेश दिला असेल। मला असं वाटतं अशा प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद किंवा आमचा धर्म म्हणतो तेच खरं अशा पद्धतीचं कोणीही वागू नये, हे चुकीचं आहे। नॅशनल पार्कमध्ये एक कार्यक्रमामध्ये गेले होतो, तिथे मी एक नवीन कबूतरखानाचं भूमिपूजन केलेलं आहे। तिथे कोणी राहत नाही, जानवराचे विचरण्याचा तिथे नॅशनल पार्कमध्ये प्रोव्हिजन आहे, म्हणून तिथे 3 दिवसाच्या आत ते कबूतरखाना तयार होईल। आणि त्याच धर्तीवर मी म्युनिसिपल कमिशनरने पत्र लिहिलं आहे की जिथे जिथे ओपन स्पेस आहे, इथे नॅशनल पार्क आहे, आरे कॉलनी आहे, रेसकोर्स आहे, सर्व ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये एक किंवा प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्डामध्ये कमीत कमी एक